अहो तुम्ही काय टेन्शन घेताय? हा संग्राम मगर म्हणला ना तुम्हाला सोनं मिळणार की मिळणार. मी जर म्हणतो स्टॉक वाढवा. कसं आहे आपल्या देशातल्या लोकांना सोनं घेऊ नका म्हणलं ना की तर ते डबल घेतात. मला गोळ्या द्या. दोन गोळे. ए पोरांनो, अरे गोळा खाताय वय? थांबा की, आपण विचारलं का? ओ गोळ्यावाला थांबा तिकडं. टॉनिक लाल द्या. मला पण सेम दादा दादा. ए पोरांनो, गोळा कशाला खाताय? ओ गोळ्यावाले तुम्ही जावा बाबा. हो खाऊ दे की पोरांना. अगं मोठी आहे, मला गोळा पाहिजे ना ग. मला पण पाहिजे ग. हाय का आता? अरे आपा काय म्हणतील? अगं तसं नाही, आजारी पडतील. अगं काय आजारी पडत नाही, नको टेन्शन घेऊ. ओ काका द्या ना गोळा द्या. या रे गोळा खा, मी पैसे देते. हाय का? माझ्यासाठी थांबा, मला बी खायचंय गोळा. हाय का आता? गोळा खाताय वय? कोण देते गोळ्याची पार्टी? मी देते पार्टी. तू देते वय? होय. तुला नकोय का? ओ काका यांचा नको. नकोय, कॅन्सल करा. हाय का आता घरामध्ये मी तुला एवढं सांभाळून घेते, मी गोळा खायचा नाही वय ग? मी डब्बल खाणार. अगं फुला काकी तुला पण घे की गोळा. अगं नाही बया, माझं काय वय वय खायचं. आता खाण्यासाठी काय वय बघावं लागतं का? ओ काका यांना पण द्या आणि मला पण द्या. आणि किती पाहिजे? आपण किती जण आहेत? 1 2 3 4 5 6. हा 6 करा. आपण तिघेच आहोत ना पण. अगं आपण तिघी जरी असलो तरी अजून लाली वहिनी राहिलीये आणि त्यात आता रंजना काकीने सांगितलं ना अजून 3 पाहिजे तिला, जर जास्तच लागतील. हा अजून बनवा तुम्ही. लाली वहिनी राहिली ना. ओ लाली वहिनी गोळा गोळा खायचे ना? थांब तुमच्यासाठी सांगते. नाही आज नको. का? हे मैत्रिणीने दिलेल्या गोळ्याला नाही म्हणायचं नसतं. खाणं पडतंय गपचूप. हाँ वो मैत्री में खाना पड़ता है. खाओ खाओ. बर काला खट्टा दे दो एक. ए पोरांनो, अरे काय खाताय? गोळा खाताय का काय? आम्हाला बी द्या की. सावकाशी आत्या. हा येते येते. थांबला का? हा हा ए का गे तुझा भरला डाबरा तुझा. ज्याने तुला घरात घेतलं त्यालाच इसार देस होय ग? ज्या थाळीत खायचं त्यालाच भाग पाडायचा अशी गत आहे तुझी. आजी आजी अगं तुला नाही विसरले मी. तुझ्यासाठी स्पेशल गोळा सांगते. ओ काका आमच्या आजीला स्पेशल गोळा देतो. रेमू गोळा असतो ना तो आमच्या आजीला खास मोठा बनवा. हा बस का झालं समाधान? लग्नानंतर लई वर्षांनी असं काहीतरी खाते बघ मी. फुलाताई मी बी लई वर्षानं गोळा खाल्लाय. ए पोरानो ऐका, मी तुमच्यासारखी बारकी होते की नाही बाई. आमचे नाना म्हणजे माझे बाबा बर का, मला गारी घेऊन द्यायचे. अशी फटकल मांडूनच बसायचे. 1 2 3 4 इतके गारी खायचे ना. म्हणजे तू लहानपणीपासूनच हावरी होती. ए माकड्या, माझ्या आईला काय रे हावरी बोलतस? हा म्हणजे ती खाती जास्त पण काय हावरी बोलशील होय रे? होय ग, म्हणजे माझी बाजू घेती का मला उघडं पाडती? हा का गुमान? अरे तुला सांगतो ना मी, ऐकतं तू माझं. अरे 1 मिनिट थांब जरा. ठेव. ए काय चाललंय तिकडं? गोळा खाताय का? ए काय चाललंय तुमचं? अरे काय तुमचं वय आहे का गोळा खायचं? बारके आहे का तुम्ही अजून? आणि तुम्हाला उद्या सर्दी झाली तर काय डॉक्टरचे पैसे कोण भरणार? हा आप्पा एक गोळा खाल्ल्याने कुणी आजारी पडतंय का? खाऊ द्या, काय नाही होत. हा दवाखान्याला पैसे नाहीत. हा आणि तुला काजू बदाम खायला त्याला पैसा येत नाही का? त्याला कुठनं येतात रे पैसा? ओके खावा. मी काय बी बोलणार नाही, पण उद्या जर तुमचं नाक व्हायला लागलं आणि पोटामध्ये गुडगुड व्हायला लागलं आणि जर वळला तुम्ही ना तर मी आणि तुम्हीच आहे मग. हा खावा.
खावा खावा ए, खा 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 तुम्ही सगळ्यांनी गोळ्या खा काय चोळ्याचं ऐकू नका ओ काका ते स्कॅनरचं द्या ना, तुम्हाला पैसे देते. म्हणजे अहो म्हणजे ऑनलाईन पैसे देते ना तुम्हाला. नाही नाही कॅश पाहिजे. कॅश माझ्याकडे कॅश नाही. लाली वहिनी, माझ्याकडे ते कॅश पैसे नाहीत. तुम्ही द्याल, मी तुम्हाला देते आज लगेच आल्यावर. हा 100%. हा देते की. हा चालतंय. ओ काका, आमच्या वहिनीकडनं पैसे घ्या. हा बर चला, मी येते, मला लय महत्वाचं काम आहे. तुम्ही एन्जॉय करा, खावा फन. बाय. चालली बटाक भावाने फिरायला. नक्की पार्टी कुणाची होती काय माहिती. लाली काकीकडनं. बाई कडवटच झालाय गोळा. काय बाया, ती गाडी एक बंद पडली इथंच. तुम्हाला सांगितलं होतं का नाही ताई की घरात न सांगता येत जाऊ नका म्हणून. तुम्ही ऐकताय व्हय माझं तवा. तुमच्यासाठी एवढं करायचं, तुम्हाला जीव लावायचा आणि तुम्ही आम्हालाच. मोठ्या साहेबांना जर कळलं का नाही तर मला तर कामावूनच काढतील बघा. अगं विद्या, तू अशी घाबरू नकोस ना, आणि मलाही घाबरवू नको. आपण बाबांनी विचारलं ना तर माझे ब्लाऊज शिवायला टाकले आहेत ना, आपण ते आणायला गेलो होतो. आपण हे सांगूया. हा अगं अहो काय झालं? गाडी बंद पडली आहे. अच्छा, तुम्हाला कुठं जायचं असेल तर मी सोडू का? तुमचं काय हो, आला इथं ओळखना पाळकन पुरी बघितला की लागला शायनिंग मारायला. नाही, नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ह्या ओळखतात मला. म्हणजे काय तुम्ही यांना ओळखता होय? हो अगं, ओळखते मी यांना. अहो मग ह्यांच्यासोबतच जाऊन या की. हा चला सोडतो तुम्हाला. तुमचा काही विश्वास नाही का माझ्यावर? हो मग चला सोडतो. बरं, आपण जाऊया, पण तुम्ही ते मेकॅनिकलला फोन. हा. हॅलो सनी, एक गाडी बंद पडली, तू लोकेशन टाकतो तिकडे ये. हां 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 बाय. येईल थोड्या वेळात. ताई येईल थोड्या वेळात. चला. काय झालं बाळा तुला? अरे अथर्व, तुला पण? अरे काय होतंय तुम्हाला? अहो बघा ना, दोघं सकाळपासून उलट्या करतायत नुसत्या. हो, केलाय मी डॉक्टरांना फोन. निघाले डॉक्टर, येतील आता. हो सरपंच साहेब, काय झालं? काय नाही, सकाळपासून उलट्याच करतायत मुलं. अरे काय टेन्शनचं नाही ना? नाही, केलाय मी डॉक्टरांना फोन केलाय, निघाले डॉक्टर, येतील आता. काळजी घ्या, काळजी घ्या. अहो डॉक्टर बिकडे मरू देव तिकडे. तुम्ही पहिल्या मुलांना दवाखान्यात घेऊन जा बरं. केलाय मी जित्याला फोन केलाय. तो रिक्षा घेऊन येणार आहे, पण आणखी कुठल्या गावातल्या पोरांना जर काय होत असलं तर त्याला म्हटलं बघून ये, तेवढं येईल आता. जित्या येईल. किती त्रास होतोय मुलांना. हो. अरे जित्या, जित्या काय सरपंच काय झालं? लय अर्जंट मध्ये बोलवलं. काय नाही, सकाळपासून पोरांना उलट्या होत. आणखी गावातल्या दुसऱ्या कुठल्या पोरांना काय अशा उलट्या वगैरे काय नाही ना होत? होय, मी बघितलं की गावात, पण गावात तशी काही केस नाही बाबा. जित्या असं करूया, ह्यांना आणि गावातल्या कुठल्या दुसरी पोरं जर काय उलट्या करत असतील तर त्यांना आपण दवाखान्यात नेऊया. अरे डॉक्टरला फोन केलाय, डॉक्टरचा अजून पत्ता नाही. अहो आता बोलणं बंद करा तुमचं, आणि पहिल्या पोरांना रिक्षात घेऊन जावा बरं. चल चल चला, चला ना पोरांनो, चला चला चला. हळू हळू हळू.